का वरुण? प्रवास कसा झाला? नीता मला म्हणाली होती तू येणार आहेस म्हणून. हो 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 मीच वरुण. प्रवास बरा झाला. ॲक्च्युली मला चाबी हवी होती. मग किती दिवस राहणार आहेस? नीता म्हणाली की एखादा महिनाभर तरी. बघू आता, दुसरा फ्लॅट मिळापर्यंत राहील इथे. अरे एका वर्षासाठी गेलेत ते. एवढ्यासाठी भाड्याने तरी नको वाटतं ना द्यायला, आणि घर बंद पण नको वाटतं ठेवायला. अच्छा, तू आलास ते छानच झालं. मी तर म्हणते थांब इथेच, नको जाऊस इकडे तिकडे. कशाला शोधतोयस? तशीही या मजल्यावर मी एकटी असते ना. हो का? तेवढा शेजार रे मला. आणि तुला सांगू का, माझी आणि नीताची एकदम संबंध घरच्या सारखे आहेत. आणि ती सध्या इथे नसल्यामुळे ना या मजल्यावर मला अगदी घर खायला उठतं. आणि हे बघ, थोडं पाणी पण मी भरून ठेवलंय तुझ्यासाठी. ओ थँक्स. चला येतो आम्ही. चहा तरी ठेवला असता गरम गरम. हाय, कसा आहेस? सगळं सापडलं ना? आत्ताच नीताशी बोलले मी. काहीही लागलं तर सांग मला, संकोच करू नकोस. बाय द वे, तुला काय काय आवडतं रे खायला? ऐक ना, माझी मुलगी इथे नसते, परदेशात असते. आणि माझे मिस्टर बऱ्याच वर्षापूर्वी गेले. जाऊ दे, अगदी मध्यरात्री पण काहीही लागलं तर बिनधास्त हाक मार हं मला. हो 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 चालेल ना. मी तसंही जास्त वेळ घरी नसतोच, पण मला काही लागलं तर मी सांगेल तुम्हाला. तुम्ही पण काही लागलं तर सांगा नक्की मला. ऐक ना, थांब ना. अरे एक गोष्ट सांगायची होती तुला. आज एक मुलगी आली होती तुझ्याकडे. कुलूप बघून निघून गेली. मग तिने काही विचारलं? तुम्ही बोललात का तिच्याशी? लिफ्टचा आवाज आला म्हणून मी दार उघडलं तर ती तिथेच उभी होती. तिने माझ्याकडे हसून बघितलं आणि निघून गेली. काय माहिती कोण होती ती. असेल, जाऊ दे, येईल परत. चला. अरे वरुण, कसा आहेस? दमून आलेला दिसतोयस. चहा ठेवू का गरम गरम? कशाला चहा वगैरे? मावशींनी केलं असेल ना जेवायला. थँक्स. आपण अरे हां, मावशींना आठवलं. त्या ना आल्या होत्या दुपारी. आणि ती मग मुलगी पण आलेली. ती काही बोलली का तुम्हाला? नाही रे, लिफ्टचा आवाज आला ना की की हॉलमधनं बघायची सवय आहे मला. आणि त्यातून तू इथे नसलास की येणारी इथेच येणार ना. तुम्ही नीट बघितलं का तिला? दिसायला वगैरे कशी होती? आणि यावेळेस तरी नाव विचारलं? असं उभारून काय बोलतोयस? आधीच दमून आलायस आणि किती हे प्रश्न. ये ना आत ये. नको नको, तुम्ही सांगा आधी मला. काही नाही रे, तरुण आणि सुंदर होती ती. काय बरं घातलं होतं? साधा स्कर्ट, बऱ्यापैकी लांब केस होते तिचे. तशी फार जाडही नव्हती, फार उंचही नव्हती. काय रे, ओळखतोयस वाटतं कुणाला? काकू, शेकडो मुली असतात अशा. काही स्पेसिफिक डिटेल्स आठवत आहेत का? अरे जे काही बघितलं ना ते सांगितलं तुला, नाही का? ठीक आहे. अरे वरुण, माझी मुलगी वीणा, आज वाढदिवस आहे तिचा, म्हणून खीर केलीये. तशी ती असते US ला, पण म्हटलं करूया.
तुझ्यासाठी पण आणलीये. तसाही तू मरतुकड्यासारखा दमतोस काम करून. ओ तिला हॅपी बर्थडे सांगा माझ्याकडनं. आणि काकू, कशाला करताय एवढं सगळं? खरंच या सगळ्याची काही आवश्यकता नाही हो. अरे त्यात काय, आपण दोघं घेऊयात का बरोबर? मला आवडलं असतं, पण ॲक्च्युली काकू मला एक कॉन्फरन्स कॉल येणार आहे. आपण हे नंतर कधीतरी करायचं का? सो सॉरी. ठीक आहे, चालेल. पण तुला अजून जरा हवी असेल तर सांग. हं. अरे एक सांगायची होती तुला गोष्ट. ती मुलगी हो, आलेली ना परत. कोण आहे ही मुलगी? काय काही कळत नाही याच्यातलं. काकू, तुम्ही यावेळेस तरी नीट लक्ष दिलात का तिच्याकडे? लक्ष काय? अरे मी दार पण उघडलं आणि तोंड पण. मी विचारलं तिला काय काम आहे, नाव काय आहे, तर हसत हसत नाही काही नाही असं म्हणत निघून गेली. मी अजून काही बोलण्याचा प्रयत्न केला तर धुणाला पाय लावून पळाली ती. बघ बाबा आता कोण आहे ते. पण छान होती हा ती. काकू, हे प्रकरण खूपच वाढत चाललंय आता. मी नीता मावशींना पण विचारलं की तिची कोणी ओळखीची असेल तर, पण ती पण नाही म्हणाली मला. अरे तुझी कोणी जुनी गर्लफ्रेंड वगैरे म्हणजे ती असेल तर? नाही हो, तुम्हाला तर माहिती आहे मला किती उशीर होतो कामावरनं यायला. मला वेळ कुठे आहे या सगळ्यासाठी. खरं आई तर मागे लागली आहे, लग्न कर लग्न कर. मला वाटलं आईने कोणाला तरी पाठवलं असेल, पण ती पण माझ्या एवढीच कन्फ्यूज वाटली मला. अरे बाबा, चोरबीर तर नाही ना? कोण लक्ष तर ठेवत नसेल ना? मी तुला म्हटलं होतं ना, तू माझ्यावर सोड, मी बघते कोण आहे ती. चोर वगैरे नसेल हो. आणि या मुलीला जर मला भेटायचं असेल तर ती मला फोन का नाही करत आहे? मी तर माझा नंबर वगैरे सगळं लिहून ठेवलंय दारावरती. ॲक्च्युली काकू, मला एक खूप इम्पॉर्टंट कॉल येणार आहे, तर आपण या विषयावर नंतर बोलायचं का? चालेल ना? हॅलो प्रिया, घरी आली होतीस का? ओ अच्छा, हां घरी आली होतीस का? नाही नाही ओ ओके ओके. आज घरी कसा? ॲक्च्युली मला जरा बरं नव्हतं वाटत आज, आणि म्हटलं हे मुलगी प्रकरण एकदाच संपून टाकूया. तुम्ही पण जरा लक्ष ठेवा, कोण येत असेल तर सांगा मला. हो, पण अजून तरी तिचा काही पत्ता नाहीये बघ. या काकू काही नेहमी घरीच असतात का? जाऊ द्या मावशी, एकटाच असतात त्या.
अगं बाई, आज पण आलीस का? तो असताना का नाही येत तू? लाजतेस की काय? तसा चांगला आहे ग तो, पण तू अशी लपू नकोस. काल ऑफिसला पण नाही गेला तो. तुझ्यामुळे अशाने मी खोटारडी वाटेन त्याला. हो, जरा रजिस्टर दाखवा तुमचं. आपण कोण? मी वरुण आहे. इथे C4 402 मध्ये राहायला आलोय. नवीन आलाय का? हां हां. हो, कुठली मुलगी आली होती का हो इथे? हो, काय लिहिता बिता की नाही तुम्ही याच्यात? कोण येतंय कोण जातंय? हां, लिहितो ना, सगळं लिहितो. कोण येते कोण जाते सगळं लिहितो आपण. मी बाथरूमला गेलो असेल त्यावेळी, त्यामुळं काहीतरी नजर चुकीमुळे राहिलं असेल. तुम्ही काय म्हणता ते माझ्या लक्षात आले. इथून पुढं काय करतो, लक्ष ठेवतो आणि याच्यामध्ये एंट्री करून घेतो. घ्या हे घ्या. काय कमाल आहे राव. पुढच्या वेळी लक्षात ठेवून रजिस्टर करून ठेवायचं. असू दे. अरे, सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी कुठे? मित्र येणार होते आज रात्री, त्यामुळे म्हटलं जरा शॉपिंग करून ये. त्यामुळे चाललेलो. येतो. हॅलो. हां, मी जरा लवकर आले होते. हां, मी चावी विसरली आहे घरी. हां हां, येत आहे का तुम्ही? हो, मी थांबते मग. कुठली मुलगी आली असेल तर जरा लक्ष ठेवा. हां हां. वरुण, अरे मीच आहे. दार उघड ना. आले ना मी परत. एक कशी दिसते मी? नाही म्हणजे हा कलर वगैरे. इतके लाऊड कपडे कधी घातले नव्हते ना, पण मग आत्ता नाही तर कधी, म्हणून मी घातले. काय माधुरी, काय चेष्टा करतोयस का माझी? अरे आता ती बऱ्यापैकी मोठी झाली आहे. दीपिका, इश्य,
आ कॉफी? काय रे, गप्पांचा मूड आलेला दिसतोय. बराच वेळ लावलास ना विचारायला. अरे बापरे, वरुण येते मी. स्वयंपाक करायचा आहे ना मला माझ्या एकटीसाठी. आणि तू तर त्या दिवशी खीर खायला पण आला नाहीस. आणि असा का बघतोयस माझ्याकडे? अरे मी कधी खोटं बोललीये का तुझ्याशी? नाही ना? मग चल येऊ. बाय. ए वरुण, कॉंग्रॅच्युलेशन्स. का? काय झालं? अरे आलेली ना ती आता, थोड्याच वेळापूर्वी आलेली. भेटली नाही तुला? काय? आत्ता येऊन गेली ती? शिट, पण मला नाही दिसली ती. काय सांगतोस? कसं शक्य आहे? आत्ताच तर येऊन गेली. मला वाटलं तुम्ही भेटला असाल. तिने तुला क्रॉस पण नाही केलं? तू तिला ओळखलंस ना रे? काकू, काय घातलं होतं तिने? प्लीज सांगा ना मला, आठवतो मी जरा. ब्लॅक कलरचा स्कर्ट, ओढणी होती गळ्यामध्ये, हिल्स होत्या पायामध्ये आणि केस सुंदर बांधलेले होते. आठवली का? शिट, कसं शक्य आहे? मावशी, तुम्ही तर इथंच होता ना, तुम्हाला तरी दिसली असेल ती. आठवा प्लीज. नाही मला माहिती. मी तर इथंच होते, खाली फिरत होते इकडं तिकडं. मला नाही कोणी दिसलं. असेल कोणीतरी, मला नाही माहिती.